ही आपण समजून घेऊयात आणि नंतर तुम्ही हे रीड करा. रीड केल्यानंतर तुम्हाला या वाक्यांचा जो अर्थ आहे तो समजायला लागेल. पहा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग या फ्रेजचा अर्थ काय होतो? शुभ सकाळ किंवा आपण त्याला म्हणतो शुभ प्रभात. ओके, सकाळी सकाळी 11च्या अगोदर पर्यंत आपण जर एकमेकांना भेटलो, आपल्या मित्रांना भेटलो, आपल्या वडिलांना, काकांना, नातेवाईकांना, गावातील माणसांना भेटलो, आपल्या सरांना भेट झाली आपली सकाळी 11च्या अगोदर, ओके, तर आपण त्यांना काय म्हणायचं आहे? गुड मॉर्निंग असं म्हणायचं आहे. पुढे पहा, आय एम रिया. याच्यामध्ये हे जे आहे हे याचं शॉर्ट फॉर्म आहे. आय एम याचं शॉर्ट फॉर्म आहे, म्हणजे संक्षिप्त रूप म्हणतो आपण. संक्षिप्त रूपामध्ये याला असं लिहिलं जातं, आय घेतलं जातं, हे ए कट करून इथे अपॉस्ट्रॉफी एम दिली जाते. म्हणून याला वाचताना कसं वाचायचं? आय एम असं वाचायचं. ओके, पुढे पहा, आय एम रिया म्हणजे मी कोण आहे? रिया आहे. तुम्ही सुद्धा तुमची ओळख कशी करून देऊ शकता? आय एम, तुमचं जे काही नाव आहे ते पुढे घेऊ शकता. त्याचा अर्थ काय होतो मग? मी आहे, म्हणजे कोण आहे. आय वॉन्ट टू टेल यू अबाउट माय डॉग. चला ठीक आहे, आय वॉन्ट टू टेल यू. वॉन्ट, ओके, वॉन्ट या शब्दाचा अर्थ काय होतो पाहूया. इथे कुठे दिलंय पहा, वॉन्ट. वॉन्ट म्हणजे काय? इच्छितो, इच्छित किंवा इच्छिते. ओके, असे त्याचे अर्थ होतात. मग ही मुलगी आहे ती काय म्हणते? मी इच्छिते किंवा माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे? टू टेल. टेल म्हणजे काय? सांगणे. अगोदर मी तुम्हाला इथे अर्थ सांगतो, मग आपण मराठीमध्ये इथे शब्द आणि त्याचे अर्थ पाहूयात. टू टेल मीन्स काय? सांगणे. कोणाला सांगायचं? यू. अबाउट म्हणजे कशाविषयी? ज्याच्याविषयी तुम्हाला सांगायचं त्यासाठी आपण इथे काय घेतो? अबाउट माय डॉग. ती म्हणते की मला माझ्या कुत्र्याबद्दल तुम्हाला सांगायची माझी इच्छा आहे. हिज नेम इज स्पॉटी. त्याचं नाव काय आहे? स्पॉटी आहे. ओके, देन हिज म्हणजे काय? त्याचा, त्याची, त्याचे. देन ही हॅज ब्लॅक स्पॉट्स ऑन हिज बॉडी. त्याच्या शरीरावरती काळे ठिपके आहेत. ही वॉन्ट्स टू प्ले विथ मी ऑल द टाइम. तो नेहमी माझ्यासोबत त्याची खेळायची इच्छा असते. आय लव्ह माय डॉग. मला माझा कुत्रा खूप आवडतो किंवा माझ्या कुत्र्यावरती खूप प्रेम आहे. तर समजून घेऊयात या ठिकाणी. ही बघा, ही रिया दिसते तुम्हाला, हा तिचा डॉगी दिसतोय. ओके, प्रत्येक लहान विद्यार्थ्यांना कुत्रा आवडत असतो, कुत्र्याचं लहान पिल्लू आवडत असतं, तुम्हालाही आवडत असेल. ओके, पुढे पहा, आयचा अर्थ होतो मी, एम वाय. मायचा अर्थ होतो माझा, माझी, आणि परत तिसरा अर्थ होतो माझे. नेम मीन्स नाव, डॉग मीन्स कुत्रा, ब्लॅक मीन्स काळा, स्पॉट्स मीन्स ठिपके किंवा डाग, बॉडी मीन्स शरीर, प्ले मीन्स खेळणे, वॉन्ट्स मीन्स इच्छितो, इच्छिते, ऑल द टाइम म्हणजे नेहमी, सतत, लव्ह मीन्स प्रेम, टेल मीन्स सांगणे. आणि पुढे पहा शब्द काय आहे? अबाउट. अबाउट म्हणजे बद्दल, ज्याबद्दल असा त्याचा अर्थ होतो. मी मीन्स मला किंवा मी, फ्रेंड मीन्स मित्र. तर पहा, हा पॅसेज यावरचे हे जे शब्द आहेत, हे शब्द तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. ज्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दिलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला वहीमध्ये ते लिहून काढायचं आहे. म्हणजे कसं लिहून काढायचं पहा, या ठिकाणी सुरुवातीला अगोदर तुम्हाला हा शिकवलेला जो पॅसेज आहे, पॅरा आहे, तो तुम्हाला लिहून काढायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली मी जे शब्द दिलेले आहेत ते शब्द तुम्हाला लिहून काढायचे आहेत. ओके, त्यामुळे काय होईल? आपल्याला प्रत्येक ओळीमधला जो अवघड वाटणारा शब्द आहे तो आपल्याला इथे समजून येईल आणि तुमच्या अभ्यासाची तयारी होईल. मग पुढच्या क्लासमध्ये आपण पुढचा पॅसेज, त्याचा अर्थ आणि त्याच्यावरचे जे हार्ड वर्ड्स आहेत, व्होकॅब्युलरी जे आहे, शब्दसंग्रह, ते घेऊन मी तुमच्यासाठी येतो. तोपर्यंत तुम्ही या पॅसेजचा अभ्यास करा.